टीव्ही महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो पंचमीचा सण। सर्पदंश झाल्यानंतर उपचार करण्याचे दिले जाते शिकवण। हिंगोली तालुक्यातील बासंबा या गावामध्ये पारंपरिक पद्धतीने नागपंचमीचा सण अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने उत्सवात साजरा केला जातो। या दिवशी नागनाथ मंदिरातून नागनाथांच्या पालखी मिरवणूक काढण्यात येते। या गावात सर्पदंश झाल्यानंतर त्यावर प्रथम उपचार पद्धतीचा माहिती व आयुर्वेदाची शिकवण दिली जाते। नागपंचमी हा सण शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सण असून या दिवशी अनेक गावात नागदेवतांची व वारुळाची पूजा केली जाते। परंतु बासंबा गावात नागपंचमीचा सण अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो। 5 दिवसांपासून पांडाळी मंडळी, साप चावल्यानंतर उपचार करणारी मंडळी गावातून नागनाथ मंदिरापासून नागदेवतांची पालखीत मिरवणूक काढून गावातील भजनी मंडळांचे जल्लोषात स्वागत करून संपूर्ण गावातून प्रदक्षिणा घालतात। त्यानंतर साप चावल्यानंतर प्राथमिक उपचार व आयुर्वेदाची भंडारा साजरा केला जातो। या कार्यक्रमामध्ये साप चावून बरे झालेले अनेक रुग्ण सुद्धा मोठ्या प्रमाणात सामील होतात। तसेच बासंबा गाव व परिसरातील अनेक भक्त मंडळी या धार्मिक कार्यक्रमात सहभाग नोंदवताना दिसतात। शिवाजी घुगे, तालुका प्रतिनिधी, हिंगोली। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टीव्ही न्यूजला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।